नमस्कार. नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण देवाजवळ ठेवायला मोत्यांची रांगोळी नवीन प्रकारची कशी करायची ते शिकणार आहे. तर ती रांगोळी करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती हे तिघंही 6 नंबरचे आहे आणि ग्रीन मोती हा 5 नंबरचा मोती घेतलेला आहे. नायलॉन धागा घेतलेला आहे, कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मग आपण आता रांगोळी बनवायला सुरुवात करूया. ही अशा प्रकारची रांगोळी आज आपल्याला बनवायची आहे. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतला आहे. पहा, हा असा एवढा धागा ओवून घेतला आहे. धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपण हा जो धागा उरला आहे तो कापून घेऊ. आता धाग्यामध्ये आपल्याला 6 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, मी आता हे 6 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे 6 मोती ओवून घेतले पहा. आणि आता ह्याचा आपल्याला गोल बनवायचा आहे. गोल कसा बनवायचा? ही गाठ आहे. गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागावरती ओढून घेतलेला आहे. पहा, हा असा गोल आपला इथे झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं पहा. सगळ्या मोत्यांमधनं आपण परत एकदा सुई बाहेर काढून घेऊ. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा असा गोल इथे आपला झालेला आहे. ह्या मोत्यातून आपण धागा बाहेर काढून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, 6 मोती धाग्यात ओवून घ्यायचे. 6 मोती, 4 मोती धाग्यात ओवून घेऊ आपण. एक लाल, 4 मोती ओवून घ्यायचे आपल्याला. एक लाल, 3 पांढरे, एक लाल, 3 पांढरे आणि एक लाल, असे आपण 5 मोती धाग्यात ओवून घेतलेले आहे. हे असे 5 मोती आपण ओवून घेतले पहा. आणि आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, अशा आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या आहे. आता आपण पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा जो गोल आहे त्याच्यातला हा मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि आता आपल्याला 4 मोती धाग्यात ओवून घ्यायचे. एक लाल, 3 पांढरे,
हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आपण आणि हा जो लाल मोती आहे ह्या गोलातला त्याच्यातून आपण सुई परत अशी बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. धागा फक्त व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आपली दुसरी पाकळी झालेली आहे. आता आपण लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली. परत आपल्याला एक लाल 3 पांढरे तुम्ही कुठलाही कलर वापरून ही रांगोळी बनवू शकतात. हे पहा, परत आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घेतला आहे. पहा, 3 पाकळ्या झाल्या आपल्या. आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती आणि त्याच्याजवळचा एक पांढरा मोती, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला परत एक लाल 3 पांढरे, हे पहा, एक लाल 3 पांढरे असे 4 मोती ओवून घेतले. परत ह्या लाल मोत्यातून सुई आपण वरती बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. परत आपण एक लाल मोती, हा एक लाल मोती आणि 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि परत हा जो गोल केला त्याच्यातला हा लाल मोती, ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढू. अशी ही रांगोळी इतकी सुंदर दिसते. तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्सद्वारे कळवा तुम्हाला रांगोळी आवडली की नाही. आता आपल्याला पहा, आपण सुरुवातीला काय केलं, एक लाल 3 पांढरे एक लाल असे 5 मोती ओवून घेतले. नंतर एक लाल 3 पांढरा असे आपण 4 गोल केले. आता आपल्याला 6वा गोल करायचा इथे पाकळीचा. तो कसा करायचा तो पहा. आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण पांढऱ्या मोत्यातनं. त्याच्या पुढच्या ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली पहा पांढऱ्या मोत्यातून. आणि आता हा जो लाल मोती आहे पहा, त्याच्यातून सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे. मग आता इथे आपले 3 मोती आहेत. 1 2 3. ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढली वरती आणि ह्याच्यातून सुई खाली काढली. हे 3 मोती इथे आहेत. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. आता आपल्याला ह्याच्यात लाल मोती ओवायचे नाही. लाल मोती आपले ऑलरेडी इथे आहेतच. हे 2, हा एक लाल आणि हा एक लाल असे लाल मोती आपले इथे आहेतच. आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे आणि ह्या लाल मोत्यातून सुई आपल्याला वरती काढायची. पहा, ही अशी सुई आपण वरती काढून घेतलेली आहे. धागा फक्त व्यवस्थित ओढायचा आणि अति पण नाही, अगदी जोरात पण नाही ओढायचा धागा, नाही तर आपल्या रांगोळीला झोल येतो. अशी झुकल्यासारखी अशी वाकडी रांगोळी होते. त्याच्याकरता धागा अगदी व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता काय करायचं पहा, आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी हे 4 मोती 4 मोती 4 मोती 4 मोती 4 मण्या आलेल्या आहे. तर आता आपण काय करणार आहे, आपली सुई ह्या लाल मोत्यातून निघालेली, आपल्याला सुई ह्या 2 मोत्यांच्या मध्ये ह्या एका मोत्यातून काढायची, पांढऱ्या मोत्यातून. तर कशी काढायची ते पहा. आता हा जो आपण बेस केलेला आहे मधला 6 मोत्यांचा, त्याच्यातून आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत त्याच्या पुढचा हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हा एक लाल मोती, ह्यातून सुई बाहेर काढलेली आपण. आपला हा षटकोनाचा आकार इथे तयार झालेला आहे की नाही. मग आता आपल्याला इथे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता पहा, आता इथे हे 2 मोती आहे. आता इथे आपल्याला 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तर हे 2 मोती आपले ऑलरेडी इथे आहेतच. आता आपण 4 मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून घेऊ.
रांगोळी बनवायला एकदम सोपी आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान घेतले तर रांगोळी उठून दिसते पहा. आता मी हे 4 मोती इथे ओवून घेतलेले आहे पांढरे. आता ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली तर त्याच्यासमोरचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ज्याच्यातून आपण धागा सुई काढलेला आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची पहा. दिसलं ना. मग आता धागा ओढून घ्यायचा. ही इथे आपली एक गोलाची डिझाईन तयार झाली. आता आपल्याला काय करायचं पहा. आता आपण ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढू पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. परत ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची समोरच्या दिशेने. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हे 2 मधले मोती, ही आपण फुली बघताय की नाही, ही फुली दिसते की नाही इथे, त्याच्यातले वरचे हे 4 मोती इथे आहेत, त्याच्यातले हे मधले 2 मोती, ह्याच्यातून सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढली पहा. आणि आता आपल्याला इथे एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा असा 5 मोत्यांचा गोल आपला इथे तयार होतो पहा. हे 2 पांढरे मोती, एक पांढरा, एक पिवळा आणि एक पांढरा असे 3 आपण धाग्यातले ओलेले मोती, असे एकूण 5 मोती आपले इथे झालेले आहे. सुई बाहेर काढलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे पहा. ही इथे आपली डिझाईन तयार झाली. इथे आपला हा 5 मोत्यांचा गोल तयार झाला. आता आपलं ही डिझाईन पूर्ण झाली. आता आपल्याला हे जॉईन करायचं आहे. तर मी हे 6 फुलं तयार केलेले इथे. हे पहा, मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. ही अशी मी गाठ पाडून घेतली. धागा कात्रीने कापून घेणार आहे. हे पहा, हे असे आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण उरलेला धागा कात्रीने कापून घेऊ. हा कात्रीने कापून घेतला धागा नाही. आणि आता आपण इकडनं सुई बाहेर काढली, इथे गाठ पाडली. आता आपण काय करणार आहे, हा एक मोती इथे ओवून घेतला आपण. आणि आता आपल्याला ह्या मोत्यातून परत 3 पिवळे मोती ओवून घ्यायचे आहे. मी परत इकडनं सुई अशी फिरवून घेतलेली आहे. हे पहा, ही इथे आपली 5 मोत्यांची डिझाईन तयार झालेली आहे. आणि आता आपण ह्या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली पहा. आणि आता इथे परत आपल्याला 3 पिवळे मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे 3 पिवळे मोती ओवून घेतले पहा. आणि ज्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता आपण परत ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. आणि आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. लक्षातच नाही आले ते 3 मोती ओवायचे. हे पहा, ही अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. तर मग मी आता इथे हे असे पानं तयार करून, हे अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे पहा. हे असे आता आपल्याला हे जॉईन करायचे. त्याच्याकरता मी काय केलं आहे, नवीन सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे पहा. हा असा एवढा धागा ओवून घेतलेला आहे. आता धाग्यामध्ये मी 6 हिरवे मोती ओवून घेणार आहे. धाग्याला गाठ पाडून घेऊ. हे गाठ पाडून घेतली, धागा कापून घेतलेला आहे मागचा. आणि आता आपण 6 हिरवे मोती धाग्यामध्ये
ओवून घेणार आहे. रांगोळी खूप सुंदर दिसते, तुम्ही करून पहा. हे पहा, मी हे 6 मोती आता धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे 6 मोती ओवून घेतले आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. हे पहा, हे 6 मोती ओवले. आता आपण त्याचा गोल बनवून घेऊ. गोल बनवायचा आहे. तो कसा ते मी तुम्हाला आता मगाशी सांगितले. सुईवरती काढून घेतली गाठीजवळच्या मण्यामधून आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. हा आपला इथे 6 मण्यांचा गोल झाला पहा. आणि आता आपण सगळ्या मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. म्हणजे आपला हा गोल व्यवस्थित असा तयार होईल. आता पहा, आता आपल्याला काय करायचं, एक पान घ्यायचं, ते जॉईन करायचं. त्याच्याकरता आता आपण काय करणार आहे, हा एक मोती घेतला, हा एक मोती घ्यायचा, हे एक पान घ्यायचं आणि ह्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपण इथे एक मोती घ्यायचा. पहा, हा एक मोती घेतला आपण आणि परत एक पान घ्यायचं. एक पान घेतल्यानंतर आपण इकडनं सुई बाहेर हे जे पान घेतलं आहे त्याच्यातला हा मोती, त्याच्यातून आपण सुई परत इकडे बाहेर काढू ह्या मोत्यातनं. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली ह्या पानातनं. ही सुई बाहेर काढून घेतली मी, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतली पहा. आणि आता परत आपल्याला एक हिरवा मोती घ्यायचा. एक हिरवा मोती वरती, एक हिरवा मोती खालती असं आपल्याला घ्यायचं आहे. आता मी ह्या पानात ह्या इथे एक हिरवा मोती घातला आहे पहा. हा हिरवा मोती घातल्यानंतर आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हा गोल केलेला आहे ना, त्या गोलातल्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे पहा. हे असं पान आपल्याला जॉईन करायचं आहे. आता आपण परत एक मोती घेऊ. हे जे गोलाचे 2 मोती त्याच्यावरती एक मोती घ्यायचा, हे पान घ्यायचं, ह्या पानातल्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची. आता आपण परत हे एक पान घेतलं आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढली आणि हे पान आपलं आता इथे आलं पहा. हे पान इथे आल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली पहा. हे 3 पानं आपले जॉईन झाले. आता आपण परत एक हिरवा मोती ह्याच्यामध्ये घेऊ आणि ह्या 2 मोत्यांच्यामध्ये हे जे पान घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पहा, दिसतंय ना तुम्हाला, ह्या 2 मोत्यांच्यामध्ये मी मणी टाकलेला आहे. आणि आता परत मी एक पान घेतलेलं आहे आणि त्याच्यातला हा जो मोती आहे, ह्या पानातलं हे जे पांढरा गोल केलेला आहे त्याच्यातला हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा. हे असं आपलं पान जॉईन झालं. इथे परत आपण एक मोती घ्यायचा आणि ह्या पानाच्या खाली हे जे 2 हिरवे मोती दिसतात त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता आपण परत
एक हिरवा मोती घेतलेला आहे. प्रत्येक मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा थोडा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, आता मी हे एक पान जुळवलं, इथे मध्ये मोती टाकला. पहा, इथे वरती एक मोती, हे गोलातले 2 मोती आहेत, त्याच्यावरती एक मोती, ह्या 2 पांढऱ्या मोत्यांच्यामध्ये आणि ह्या 2 हिरव्या मोत्यांच्यामध्ये एक हिरवा मोती. नंतर मध्यभागी एक मोती, इथे आपली गुणाकाराची फुली येते. पहा, नंतर इथे परत आपण 1-2 पान, हे 2 परचे पांढरे, एक हिरवा, हे 2 गोलातले हिरवे. मग परत आपण इथे एक हिरवा मोती वरती जॉईन करायचा आहे. पहा, जॉईन करायला थोडं लक्ष द्या. पहा, मी आता हा मणी माझा वेगळा घातला गेलेला आहे, त्याच्याकरता मी तो बाहेर काढून घेते आहे. आणि आता मी ह्या पानाला जॉईन करते. पहा, हे जे पान आहे ह्याला मला जॉईन करायचं आहे. आता मी इथे एक हिरवा मोती टाकलेला आहे. आता आपल्याला परत इथे एक हिरवा मोती घ्यायचा आहे. पहा, हा एक हिरवा मोती घेतला. 2 पानांच्या मध्ये एक मोती आपला यायला पाहिजे. हा एक हिरवा मोती घेतला. नंतर आपण ह्या 2 मोत्यांच्या मधून सुई काढायची आहे. पहा, हे असं पान आपलं जुळलं गेलं पाहिजे. तर आता हा जो खालचा मोती आहे ह्या पानाचा, त्याच्यातून सुई बाहेर काढलेली आहे. ही अशी सुई आपली इथे आली. आणि आता परत आपण एक हिरवा मोती घेऊ. हा एक मोती घेतला आणि ह्या गोलातले, हा जो गोल आहे पहा, दिसतो ना हा गोल केलेला, त्याच्यातल्या ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. 4 पानं आपले झालेले आहे जॉईन करून. हे पहा, ही अशी आपली डिझाईन इथे तयार होणार आहे. आता परत आपण एक पान घेतलेलं आहे इथे जॉईन करायला. तर आता आपल्याला मध्यभागी मोती आणायचा आहे. तो कसा आणायचा ते मी तुम्हाला दाखवते. हे 2 पानांच्या मध्ये एक हिरवा मोती आपल्याला घ्यायचा आहे. तर मी आता हा एक मोती इथे घेतला. ह्या पानातल्या ह्या मोत्यातून मी सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. थोडं जॉईन करायला तुम्हाला जोर जाईल, पण रांगोळी खूप सुंदर दिसते. पहा, आता हे 2 पानं आहे, ह्या 2 पानांना इथे जॉईन करायचं आहे. तर आपण आता इथे एक हिरवा मोती घेऊ. हा एक मोती घेतला आणि आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. पहा, हे असं आपलं पान इथे जॉईन झालेलं आहे. आता परत आपण ह्या पानातनं, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि नंतर हा जो एक हिरवा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, हे असे आपले पानं इथे जॉईन झाले. पहा, 3 आणि 2 5 पानं आपले जॉईन झालेले आहे. आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला एक शेवटचं पान जॉईन करायचं आहे. 5 पानं आपले इथे जॉईन झालेले आहे. आता मी ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढते. पहा, ह्या खालचा गोल आहे ह्या पानातला, हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि परत आता आपण ह्या एका मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत आपण एक हिरवा मोती घेतलेला आहे. आणि आता आपल्याला इथे हे पान जॉईन करायचं आहे. तर आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, एक पान आपलं जॉईन करायचं राहिलेलं आहे. इथून सुई बाहेर काढली. नंतर आपण ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढू. नंतर हा गोलातला हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा,
परत आता हा हिरवा मोती, ह्या पानातला हा मोती पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण एक हिरवा मोती घेऊ. हा एक हिरवा मोती घेतला आणि आता आपल्याला हे शेवटचं पान जॉईन करायचं आहे. तर आपण ह्या पानातून हे जे पान आहे त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा, ही अशी सुई बाहेर काढली आणि इथे आपलं हे शेवटचं पान जॉईन झालं. आता आपल्याला इथे हे 2 पांढरे मोती आहे पहा ह्याचे, त्याच्याखाली एक हिरवा मोती परत आपण घेतलेला आहे. हा एक मोती घेतला हिरवा आणि हा जो गोल आहे आपला केलेला पहा, हा जो मधला बेस केलेला आहे पण त्याच्यातल्या ह्या एका मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पहा, मी ह्या हिरव्या मोत्यातून सुई बाहेर काढते आहे. हा जो आपण मधला गोल केलेला आहे हिरव्या मोत्याचा, त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे असं आपलं शेवटचं पान जॉईन झालेलं आहे पहा. हे पहा, हे असे आपले पानं इथे जॉईन झाले. आता आपल्याला परत इथे एक मोती हिरवा घालायचा आहे. हे एक पान आपलं, ह्या एका पानाच्या मध्ये मोती आणायचा आहे. आता आपल्याला हिरवा, तर तो कसा, आता ह्या एका पानातल्या मोत्यातून सुई बाहेर काढली आपण आणि एक हिरवा मोती घेतला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपली ही रांगोळी इथे तयार झाली पहा. ही अशी सुंदर रांगोळी आपली तयार झाली. आता आपल्याला परत काय करायचं, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, ह्या मोत्यातनं. आता आपल्याला मध्ये मध्ये मोती जॉईन करायचे, पानं असे पानं जॉईन करायचे. आता आपण इथे जॉईन केले, इथे एक फुली तयार झाली. आता एक फुली त्यानंतर 4 मोती खाली सोडायचे, परत वरती मधल्या मोत्यात सुई आणायची आपल्याला. ही अशी सुई बाहेर काढली पहा पानं जॉईन करायला. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता इथे परत आपण एक मोती हिरवा घेणार आहे. हा मोती घेतला आणि इकडचा जो पान आहे त्याच्यातल्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. एकदा इकडनं एकदा तिकडनं अशी सुई आपल्याला वरती काढायची आहे. हे पहा, मी ही सुई अशी काढून घेतलेली आहे वरती. ही अशी सुई काढल्यानंतर आपण आता हे सगळे पानं तसे जॉईन करून घेऊ. इकडनं मी सुई काढून घेतली. आता परत आपण एक मोती घेतला, हा मोती घेतला. आता इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे असं आपलं हे पान इथे रांगोळी तयार होते पहा. ही अशी डिझाईन आपल्याला आता मध्यभागी बनवायची आहे. आता आपल्याला सुई परत फिरवायची. ती कशी फिरवायची ते पहा. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. फक्त धागा ओढताना व्यवस्थित ओढा, जास्त ताणू नका धाग्याला, नाहीतर आपली रांगोळी व्यवस्थित अशी तयार होत नाही. मी अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता हे पहा, आपली रांगोळी इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला इथे सुई आणायची आहे. तर मग मी काय करणार आहे, अशी सुई ह्या मोत्यातून बाहेर काढली पहा. हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. नंतर हे पांढरे मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढू आपण पहा. जॉईन करायला थोडंसं आपल्याला त्रास होतो, पण रांगोळी दिसायला खूप सुंदर दिसते पहा. आता आपल्याला इथपर्यंत ही सुई आणायची आहे. तर मी हे समोरचे 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढते पहा. हे 2 पांढरे मोती आणि पुढचा एक लाल मोती, अशी सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे.
आणि आता आपल्याला इथे ह्या एका वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेतली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता परत आपण इथे एक हिरवा मोती घेऊ. हा एक हिरवा मोती घेतला. पहा, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, आता मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते, तसं दिसणारच नाही ते. हे पहा, हे अशी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपण इकडच्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आपण एक हिरवा मोती घेऊ. आपले ह्या एका लाईनला 3 मोती यायला पाहिजे. हे पहा, एक लाईन सोडून तिसऱ्या लाईनला आपल्या मोती दिसला पाहिजेत. आता आपण ह्या एका लाईनमधनं पण सुई काढणार आहे. ह्या एका पांढऱ्या मोत्यातून ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. आणि परत आपण एक हिरवा मोती घेतलेला आहे. हे पहा, आणि आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा पांढरा मोती, हे आपलं दुसरं पान, दुसरी डिझाईन झाली इथे तयार रांगोळीची. आणि आता आपल्याला हे इथे आणायची सुई. आता इथे सुई आणायची. इथे 1 आणि 2 असे 2 मोती आपल्याला हिरवे ओवून घ्यायचे आहेत. आता सुई कशी आणायची ते पहा. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. लगेच त्याच्या पुढचा हिरवा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू. ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, आता आपण इथे सुई आणलेली, हे जागा रिकामी सोडायची आहे. आपल्याला इथे सुई घ्यायची. तर आता आपण काय करणार आहे, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली, ह्याही मोत्यातनं सुई बाहेर काढली. हे 2 मोती, हे इकडचे मोती आहे 4, हे सोडून द्यायचे. आता आपण त्याच्या पुढच्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण एक हिरवा मोती टाकून घेऊ. हे पहा, हा हिरवा एक मोती घेतलेला आहे. आणि आता आपण इकडल्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. एक लाईन सोडून दुसऱ्या लाईनला आपल्याला मोती टाकायचा आहे. तर आपण इथे सुई इथे मोती टाकला, ही लाईन सोडलेली आहेत. आता आपल्याला ह्या लाईनला मोती टाकायचा आहे. पहा, आता परत एक हिरवा मोती घेतला. आणि आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, इकडच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण परत ही एक लाईन सोडायची, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता एक हिरवा मोती आपण घेऊ. अशा प्रकारे आपले पानंसुद्धा जॉईंट होत आलेले आहे. आणि रांगोळीसुद्धा आपली इथे तयार झाली आहे. हे पहा, ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. आता आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. आता किती राहिले आपले? 3 पानं राहिलेले. पहा, आता आपण काय करणार आहे, आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. नाहीतर सरळ इथे गाठ पाडून घेतली तरी चालते. मग आपण पुढचे पानं ओवून घेऊ. हे पहा, मी आता इथे गाठ पाडून घेते. ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इकडचे 3 पानांना मोती टाकून जॉईन करायचं आहे. हे तीन भाग 1 2 3. आता ते कसे करायचे ते दाखवते. पहा, आपली रांगोळी किती सुंदर दिसते. कलर कॉम्बिनेशन तुम्ही छान घ्या, कुठलाही कलर वापरा. रांगोळी खूप सुंदर दिसते देवाजवळ ठेवण्याकरता. मी अशी छोटीशी रांगोळी देवाजवळ केलेली आहे. हे पहा, आता मी इथून सुई काढते वरती, ह्या इथून.
इथून सुई वरती काढायची आपल्याला. ह्या इथून अशी सुई बाहेर काढली आणि परत ह्याही 2 मोत्यातून सुई बाहेर काढू आपण. ही अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपण एक हिरवा मोती घेऊ. हा एक हिरवा मोती घेतला आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतली आणि परत आता आपण ह्या मोत्यातून सुई वरती काढली. आता परत आपण एक मोती घेऊ. अशा प्रकारे आपले पानंसुद्धा जॉईन झालेले मधले. हे पहा, आता आपण इथून सुई बाहेर काढू. इकडच्या याच्यातून मोत्यातून इकडच्या मण्यामधनं सुई बाहेर काढली. आता आपण इथे परत गाठ पाडून घेऊ. तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही मधले मोती जॉईन करू शकतात. मी तुम्हाला आता ही सोपी पद्धत सांगितली कारण मी 2-3 पानांना मोती सुई फिरवून फिरवून पानं जॉईन केले. हे आता आपल्याला इथे हे जॉईन करायचं आहे. पहा, आता परत आपण सुई धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे 2 भाग जॉईन करायचे राहिलेले आहे. आता ते पण कसे करायचे तसेच करायचे आहे. फक्त तुम्हाला मी गाठ पाडून दाखवते आहे कशी ती आणि जॉईन करायला दाखवते. नाहीतर मी डायरेक्ट मोत्यांमधनं सुई बाहेर काढते, ते छान दिसतं, म्हणजे गाठ अशी दिसत नाही. आता पहा, मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे आपला एक हिरवा मोती आहेच ऑलरेडी. आता आपल्याला हे 2 मोती सोडायचे. तर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. एक हिरवा मोती घेतला आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. हे पाय अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला आणि परत आता ह्या इकडच्या त्याच्याच वरच्या मोत्यातूनही सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. परत एक मोती घ्यायचा हिरवा आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. हे मोती मारते 1 2 3 4 5. ह्या 5व्या इकडनं 1 2 3 4 5 ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढायची. वरून 5वा, खालून 6वा अशा मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि ह्या मोत्यातून आता आपण सुई बाहेर काढून इथे गाठ पाडून घेऊया. हे अशी गाठ पाडून घेतली आणि आता आपल्याला पुढचं जॉईन करायचं आहे. ते कसं ते पण दाखवते. पहा, असंच जॉईन करायचं आहे. हीच आपल्याला पद्धत ठेवायची आहे. पहा, असं सुंदर असं आपलं रांगोळी तयार झालेली इथे. आता आपला हा भाग जॉईन करायचा राहिलेला आहे. पहा, हा एवढा. आता तिथे पण आपल्याला 2च मोती ओवून ती डिझाईन पूर्ण करायची आहे. आता तुमच्या जॉईन कसं करायचं ते सुद्धा लक्षात आलं असेल. करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा. हे पहा, आता मी हा एवढा भाग आपला जॉईन करायचा राहिलेला आहे. आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, अशी सुई बाहेर काढलेली आहे. दिसते ना सुई तुम्हाला? ही अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या एका मोत्यातून सुद्धा मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण एक हिरवा मोती घेऊ. हा एक हिरवा मोती घेतलेला आहे आणि आता आपण हे जे इकडचा हे पान आहे त्याच्यातला हा मोती समोरासमोरच्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची. पहा, हे असे समोरासमोरचे मोती. तर आता हिच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा ओढून घेतला. आता आपण ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. त्याच्याच वरचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली आणि आता परत आपण एक मोती घेतलेला आहे हिरवा. हे पहा, हा मोती घेतलेला आहे आणि समोरच्याच मोत्यातनं सुई बाहेर काढायची. ह्या इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. अशा प्रकारे आपली ही देवाजवळ ठेवायला सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. पहा, असे तुम्ही रांगोळ्या करून महालक्ष्म्यांपुढे सुद्धा तुम्ही अशी रांगोळी मांडू शकतात. हे पहा, आता
आता आपली ही डिझाईन इथे पूर्ण झालेली आहे. मी पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई काढून घेतलेली आहे आणि आता इथे मी गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली सुंदर अशी रांगोळी देवाजवळ ठेवायला किंवा गौरी गणपतीपुढे ठेवायला अशातली तुम्ही मोठी रांगोळीसुद्धा बनवू शकतात. हे पहा किती सुंदर अशा रांगोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा अशा आपण महालक्ष्मीच्या पुढे अशा रांगोळ्या मांडू शकतो असे भाग करून. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. हे पहा आपल्या रांगोळ्या.